शिंदे साहेबांचे जे विजन आहेत, शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे त्या कामाच्या अनुसरून आता तुम्हाला लढावं लागेल, कारण हा निवडून येणार नाही. या आमच्या कार्यालयात विधानसभेच्या जेवढे लोक आले त्यापेक्षा 90% लोकांचे आपण प्रश्न मार्गी लावले. त्या अनुषंगाने लोकांना आपण आवडायला लागलो. शिंदे साहेबांनी ज्या योजना चालू केल्या, लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, त्यानंतर आपलं युवा प्रशिक्षण योजना, अशा अनेक योजनांचे आपण स्थानिक लेवलला बसून, कार्यालयात बसून, स्वतः डोर टू डोर जाऊन त्या योजनेचे फॉर्म भरून घेतले. इव्हन ते महिला सक्षमीकरण होतं, महानगरपालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, कांडप, अशा अनेक वेगवेगळ्या साहित्यांचं वाटप करण्यात आलं. मुंबईतल्या 12 स्मशानभूमींचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे. ते लवकरच त्याचं टेंडर होईल. आता महानगरपालिकेचं इलेक्शन आल्यामुळे ते टेंडर राहिलं, पण ते आता लवकरच होईल. नमस्कार, मी विक्रांत शिंदे. पुढारी न्यूजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आपण पॉडकास्टच्या माध्यमातून विविध विषय समजून घेत असतो दरवेळी. आत्ता मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यामुळे मग महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं हा पॉडकास्ट होतोय. 166 क्रमांकाचा वॉर्ड आहे कुर्ल्या पश्चिममध्ये, कुर्ल्याच्या पश्चिम भागेत हा वॉर्ड येतो. आता तिथून जे अपक्ष उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत. दशरथ सकपाळ. आता त्यांच्याशी बोलायचं काय, ते अपक्ष उमेदवार असले तरी मूळचे ते शिवसेनेचे आहेत. शिवसेना एकसंध होती तेव्हापासून ते काम करतायत. आता एकनाथ शिंदेसोबत होते, त्यांच्या शिवसेनेत होते. मग अपक्ष म्हणून लढायची वेळ का आली? बरं, अपक्ष म्हणून लढायचंय तरी ते निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत? प्रभागासंदर्भात त्यांचं विजन काय, सगळं समजून घ्यायचं. आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. सुरुवातीला तुमचं स्वागत दशरथजी. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण सुरुवात इथूनच करूया की बाबा, निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरताय, अपक्ष म्हणून उतरताय. त्याआधी तुमचा परिचय लोकांना कळू द्या. तुम्ही नेमके कोण आहात, काय करताय? मी दशरथ सकपाळ, शिवसेनेत शिवसैनिक म्हणून काम करत होतो. 2007 पासून शिवसेनेत काम करतोय. माझे आजोबा शिवसेनेत होते पदाधिकारी, त्यानंतर माझे वडील पदाधिकारी होते शिवसेनेत. त्यानंतर शाळेत असताना वडील आम्हाला शाखेत घेऊन जायचे, कारण एक ती प्रथा होती. संध्याकाळी शाखेत गेलं की एक रजिस्टर असायचं, त्या रजिस्टरवर साईन करायची, नाव टाकून काय पद आहे, शिवसैनिक आहे तर शिवसैनिक. मग तेव्हा काय लिहायचं तुम्ही शाळेत असताना? शिवसैनिक, शिवसैनिक, बाल शिवसैनिक, बाल शिवसैनिक. तर ते आम्ही लिहायचो. मग एखादी कोण महिला आली, कोण गरजवंत नागरिक आले तर ते त्यांच्या समस्या लिहायच्या. आम्ही ते लहानपणापासून बघायचो. ते समस्या लिहायचे. मग तिथले शाखा प्रमुख असायचे. मग ते शाखा प्रमुख त्या समस्या समजून घ्यायच्या. मग ती महानगरपालिकेची समस्या आहे, त्यांच्या म्हणजे मूलभूत सोयींविषयी समस्या आहे, त्यांच्या घरातल्या भांडणांविषयी समस्या आहे, ती समस्या शाखेतच सोडवली जायची. म्हणजे पोलिसांपर्यंत कोण जातच नव्हतं असं एकंदरीत ते, म्हणजे मी लहानपणी बघायचो. मग मी दरवेळी म्हणायचो, यार पोलीस प्रशासन असतानाही पण लोक भांडणं सोडवायला शाखेत येत आहेत. त्यांच्या घरची भांडणं असू द्या, या वैयक्तिक त्यांचे काही हे असू द्या, ते सर्व समस्या घेऊन शाखेत यायचं आणि ते शाखेतून सोडवलं जायचं बऱ्यापैकी. तेव्हापासूनच आम्ही शिवसेनेत म्हणून म्हणजे ते तिथून राजकारणात यावंसं वाटलं. बाळकडू कुठनं मिळालं? तेच मगाशी बोललो ना, आजोबा शिवसेने, वडील शिवसेने, घरातूनच. घरातूनच. त्यानंतर मग आमचे तिथे विभाग प्रमुख होते भाऊ कोरगावकर म्हणून. बरं, हो. त्यांच्या सानिध्यात काम करण्याची आम्हाला संधी भेटली, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी भेटली आणि ते जी जी जबाबदारी द्यायची ते आम्ही पूर्ण करायचो. त्या अनुषंगाने मग तेव्हा मला शाखा प्रमुख बनवणार होते, पण मी बोललो नाही भाऊ, मी तुमच्यासोबत राहून काम करेन. मी कुठली जबाबदारी घेतली नाही. स्वतःहून पद सोडलं तुम्ही? नाही, म्हणजे जबाबदारीच नाही घेतली ना. विभाग प्रमुखांबरोबर सर्वच गोष्टी शिकायला भेटत आहेत, बघायला भेटत आहेत, बंगल्यावर जायला भेटत आहे, बरोबर. तेव्हा मातोश्री म्हणजे एकदम फेमस ना, म्हणजे एक ती आवड होती, एक ते श्रद्धास्थान होतं. तेव्हाचं मातोश्री म्हणजे तो असा किल्ला वाटायचा, बाहेर पोलीस. हा ना, ते म्हणजे ते आज जाताना 3 वेळा चेकिंग वगैरे. बाळासाहेबांची ती चेअर वरती, त्यांचं ते म्हणजे असं वाटायचं की आपण कुठल्या तरी मंदिरातच आलोय. त्या अनुषंगाने एक आवड निर्माण झाली. त्यांच्यासोबत काम करण्याची एक वेगळीच ऊर्जा होती. त्यांची विभागात जी पकड होती ती पण एकदम भारी होती आणि काम करायला त्यांच्यासोबत खूप मजा येत होती. त्यानंतर मग प्रवास सुरू झाला. 2015ला विभाग प्रमुख पदावरून त्यांना
साईडला केलं. बर. कारण 2014ला तुम्हाला माहीत असेल आमदारकीच्या इलेक्शन झाल्या. हो, विधानसभेच्या. त्यामध्ये मग चांदिवली, कुर्ला, कलिना असं 3 विधानसभेचे ते विभाग प्रमुख होते. मग 2 आमदार आल्यामुळे आमदारांनी इच्छा प्रकट केली की बाबा एकच विभाग प्रमुख एवढी वर्ष कशाला, असं कदाचित असेल. बर. मग ते विभाग प्रमुख पद आमदार त्यांच्या महोदयांना निघालं. देण्यात आलं की बाबा ते हो. विभाग पण सांभाळतील, म्हणजे ते आपल्यामध्ये काय बोलतात ते रसदही पुरवली जाईल, संघटना वाढेल. हम्म, हम्म. त्या अनुषंगाने झालं. आणि मग नंतर त्यांना नगरची जबाबदारी देण्यात आली. मग त्यांना नगरची जबाबदारी देण्यात आली. त्यांना संपर्क प्रमुख करण्यात आलं. मग आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. मग तिथे काम करत असताना सर्व नगरसेवक असतील, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून सर्वच, जिल्हा परिषद सदस्य वगैरे, ते गावचं इलेक्शनचं तर एक वेगळंच वातावरण असतं मुंबईपेक्षा. ते एक शिकायला भेटलं. मग त्या अनुषंगाने महापौर इलेक्शन लागलं. आमचा उमेदवार होता तो थोडा रसदनी कमी होता. बर. मग शिंदे साहेबांच्या माध्यमातून एकदा शब्द टाकल्यावर शिंदे साहेबांनी कुठलाही विचार न करता आम्हाला रिसॉर्ट जे जे लागतं ते त्यांनी ते पुरवलं. बर. आणि तिथला महापौर शिवसेनेचा निवडून आला. बर. शिंदे साहेबांच्या आशीर्वादानेच म्हणेन, कारण जर त्यांनी तेव्हा ती ताकद, ती मदत केली नसती तर तिथं महापौर आला नसतं. मग तेव्हापासून शिंदे साहेबांबरोबर काम करण्याची एक वेगळीच एनर्जी, वेगळीच ऊर्जा हो. निर्माण झाली. मग त्यानंतर शिंदे साहेबांनी उठाव केला. हो. तुम्हाला तर माहितीच आहे ना ते सर्व. ते आता 2022. जेव्हा उठाव केला तर आम्ही सर्व, आमचे कुर्ला ईस्टचे आमदार आहेत मंगेश कुडाळकर साहेब, हो. त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व साहेबांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही साहेबांबरोबर गेलो. लोकांनी शिव्याशाप दिले स्टार्टिंगला, पण लोकांना हळूहळू कळायला लागलं की नाही, ही मुलं काम करतायत, बरोबर ना, पक्षासाठी झटतायत, पक्षाच्या ज्या काही म्हणजे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम बऱ्यापैकी होत होतं. कारण शिंदे साहेब CM झाले, त्या अनुषंगाने BMCचा असेल, माडाचा असेल, SRAचा असेल, खूप लोकांचे प्रश्न हे मार्गी लागले. जे समस्या घेऊन येत होते आमच्या शाखेत या आमच्या कार्यालयात, विधानसभेच्या, जेवढे लोक आले त्यापेक्षा 90% लोकांचे आपण प्रश्न मार्गी लावले. त्या अनुषंगाने लोकांना आपण आवडायला लागलो. आणि शिंदे साहेबांनी ज्या योजना चालू केल्या, लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, त्यानंतर आपलं युवा प्रशिक्षण योजना, अशा अनेक योजनांचे आपण स्थानिक लेवलला बसून, कार्यालयात बसून, स्वतः डोर टू डोर जाऊन त्या योजनेचे फॉर्म भरून घेतले. इव्हन ते महिला सक्षमीकरण होतं महानगरपालिकेच्या माध्यमातून, शिलाई मशीन, कांडप, अशा अनेक वेगवेगळ्या साहित्यांचं वाटप करण्यात आलं. म्हणजे ती लॉटरी उडत होती आणि ती त्यांना लागत राहिली. त्यामुळे महिलांमध्ये आपलं शिंदे साहेबांची जी क्रेज होती, लाडका भाऊ, ती बऱ्यापैकी वाढत गेली. त्यांच्याच माध्यमातून आम्हालाही प्रचार प्रसार करायची संधी भेटली, पक्ष वाढवायची संधी भेटली आणि आम्ही त्या पद्धतीत पक्ष वाढवला. आणि सर्वात पहिला जेव्हा जून महिन्यात तो उठाव झाला तेव्हा त्यानंतर पदाधिकाऱ्यांची ते काय बोलतात नियुक्ती करण्यात आली. तेव्हा आम्हाला विधानसभा संघटक म्हणून नेमणूक झाली तुमची. मग त्याच 2 महिन्यांनी आम्हाला विधानसभा प्रमुख 2 महिन्यात विधानसभा प्रमुख म्हणून ती जबाबदारी देण्यात आली. आणि त्या अनुषंगाने आम्ही पक्षाचा प्रचार प्रसार केला. आम्हाला दसरा मेळावा होता तेव्हा पार्किंगची जबाबदारी देण्यात आलेली, कारण पहिलाच दसरा मेळावा हा बँड्राला झाला, BKCला, तुम्हाला माहित असेल. ती पार्किंगची सर्व जबाबदारी, पहिलाच दसरा मेळावा, लाखो लोक आले. आणि अब्दुल सत्तार साहेबांच्या बसेस तर रात्रीच आल्या. त्या अनुषंगाने आमच्या कलिना विधानसभेतले सर्वच पदाधिकारी, सर्वच नवीन, पण सर्वांनी वेळ पाहिली नाही, ताण भूक पाहिली नाही. पक्षाचा पहिलाच प्रोग्राम
कसं सक्सेस करायचं त्या माध्यमातून आम्ही कामाला लागलो आणि तो दसरा मेळावा आम्ही यशस्वी केला शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आता हे हे सगळं मी ऐकतो, म्हणजे तुम्ही म्हणालात की 2010च्या आधीपासून तुम्ही पक्षात काम करताय, 2014 पासून मग तुम्ही नगरची जबाबदारी सांभाळली, एकनाथ शिंदेसोबत तुमचे कसे चांगले संबंध आहेत. मग असं काय झालं की आत्ता तुम्हाला तिकीट दिलं नाही, तुम्हाला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते, काय घडलं? आता कसं आहे, स्थानिक नगरसेवक हा पहिला मनसेचा होता. त्यांनी 2017च्या निवडणूक, 2017च्या 2022 पर्यंत नगरसेवक होता. त्यांनी प्रभागात काहीच काम केलं नाही. दुसरी गोष्ट, ते 2022 पासून 2025 पर्यंत कुठेही दिसले नाही. लोकांमध्ये त्यांची छबी, तुम्ही सर्वे घ्या, माहिती घ्या, तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. पैसाच सर्वस्व नसतं. लोकांची भावना, लोकांच्या समस्या, त्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवता. आणि लोकांचे प्रश्न छोटे आहेत. आमचा जो प्रभाग आहे 70% स्लम एरिया आहे. तर लोकांच्या समस्या छोट्या आहेत, लोकांचं हातावर पोट आहे. बरोबर, काम करणार तर त्यांचं घर चालणार, त्यांची चूल चालणार. यांना त्याचं कसलंही भान नाही, यांचं बोलणं बरोबर नाही. ज्या जुन्या वेळेत ज्या संघटनेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं, आज ते येऊन त्यांना सांगतायत, हे बाबा तुझी आम्हाला गरज नाही, हे नाही ते नाही, आणि तुकडे फेकले तर आम्ही निवडून येऊ. ही जर अशी त्यांची भावना असेल तर पक्षात आपण काम करत असतो तर एक आपण शिवसैनिक बोललो ना, तर माझे वडील मला बोलायचे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तिथे आवाज उचलायचा आणि शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्या आवाजाला वाचा फोडायची आणि त्या अन्यायाविरुद्ध लढायचं. त्याच अनुषंगाने मला जुने शिवसैनिक होते ज्यांना ते असे बोललेले, ते बोलले नाही तुम्हाला आता लढावं लागेल. बरोबर की नाही? त्यांचं नाव खराब आहे. शिंदे साहेबांचे जे विजन आहेत, शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्या कामाच्या अनुसरून आता तुम्हाला लढावं लागेल, कारण हा निवडून येणार नाही. पक्षामध्ये आल्यामुळे कसं आहे, त्यांना पक्षाची ताकद भेटली. आता निधी त्यांना दिलेला 6.5 कोटी. आता तुम्ही माहिती घ्या त्यांनी काम केलं की नाही केलं, असं बोललं नाही पाहिजे, पण कसं आहे, तुम्ही सांगा की तुम्ही जे चूक आहे ते चूक आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही सर्वे करा, तुम्ही सर्वे करा, तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. म्हणजे आता 2017ला जे मनसेचे निवडून आलेले उमेदवार होते त्यांना पक्षाकडून तिकीट दिले असं म्हणतात. कारण काय झालंय, शिंदे साहेबांनी काय केलेलं, एक कमिटी नेमलेली, त्या कमिटी मार्फत सर्वे होत होता. आता ती कमिटीची चूक असेल कदाचित, कमिटीने तो रिपोर्ट दिला नसेल. ह्यांच्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये काय वातावरण आहे ही ती कमिटीची जबाबदारी होती ना सांगायची. तुम्ही आजही गेलात, तुम्ही कुणालाही विचारलं, सर्वेमध्ये पहिलं नाव आपलं होतं. बरोबर, तर ज्याचं पहिलं नाव असतं त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे. स्टँडिंग म्हणून तुम्ही त्याला देऊन ती एक सीट घालवण्याच्या चक्करमध्ये असं हे सांगितलं नाही त्या सगळ्या गोष्टी पक्षाला, पक्षश्रेष्ठींना, शिंदेंना. शिंदे साहेबांना शिंदे काम केलेलं नाहीये, 3 वर्षात कुठेही दिसलेले नाहीये, कार्यकर्त्यांशी बोलणं चांगलं नाही. शिंदे साहेबांशी माझं बोलणं नाही झालं. माझं बोलणं जे कमिटीत आहेत 1-2 लोक त्यांच्याशी झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे शिवसेना सचिव आहेत राम रेपाळे साहेब, त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांनी सांगितलं का बाबा तो निवडून येऊ शकतो. अशी एकंदरीत ती गणित होती. पक्षानं अन्याय केला तुमच्यावर असं म्हणणं आहे तुमचं? नाही, बघा मी परत सांगतो, ही लढाई कार्यकर्त्याची. कार्यकर्त्यावरच अन्याय केला का? कार्यकर्ता म्हणून, मी शिवसैनिक म्हणून आणि पदाधिकाऱ्यांच्या इच्छे म्हणून आणि स्थानिक जनतेचं पाठबळ म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढतोय. आले मला फोन आले पक्षाच्या माध्यमातून की नको लढू, मागे हो. पण जर ज्या 4 वर्ष शिवसैनिकांनी काम केलं, पदाधिकाऱ्यांनी काम केलं, जर तुम्ही आत्ताच त्यांना हाडूळ करत असाल तर मग कुठेतरी स्वाभिमान पण महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने सर्वांच्या इच्छेपोटी महानगरपालिकेचं निवडणूक लढणार
मी खात्रीलायक सांगतो तुम्हाला, मी निवडून येणार बर आणि आल्यावर परत शिंदे साहेबांबरोबर काम करणार. बर कारण शिंदे साहेबांनी आम्हाला जेव्हा जेव्हा पाठबळाची गरज होती मुख्यमंत्री असताना, तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला ती मदत केलेली आहे कामाच्या माध्यमातून. जे जे प्रश्न आम्ही घेऊन गेलो ते प्रश्न सोडवण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलं. जर त्या काम कुठलंही महानगरपालिकेच्या अखत्यारीत असू द्या, माडाच्या अखत्यारीत असू द्या, SRAच्या अखत्यारीत असू द्या, ते काम नसेल होत तरी ते पॉलिसी बनवून कसं काय त्याला बसवून त्या समस्या सोडवण्याचं काम कसं होईल ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत गेलं. जिथे जिथे नवीन पॉलिस्या बनवायच्या झाल्या तिथे तिथे पॉलिस्या बनवल्या. उदाहरणार्थ आमच्या स्मशानभूमीचंच घ्या. कित्येक वर्ष आमची स्मशानभूमी अशीच होती आणि 10 वॉर्ड म्हणजे नाही बोललं तरी 5 लाख लोकसंख्येचा आमचा तो एरिया आहे. त्या एरियामध्ये एकच स्मशानभूमी. पाऊस आलं पाणी भरतं, बरोबर आहे. जे उच्च शिक्षित लोक आहेत ते त्या स्मशानभूमीत येत पण नाहीत, ते दुसरीकडेच घेऊन जायचे. शिंदे साहेबांना एकदा सांगितलं, साहेबांनी लेखी निवेदन द्यायला सांगितलं, लेखी निवेदन दिलं, संबंधित आयुक्तांना फोन केला आणि ते आज तिथे मुंबईच्या 10 ते 12 स्मशानभूम्या आज होत आहेत. नवीन पॉलिसी झाली, हेल्थकडे होता सर्व विषय. आयुक्त साहेबांनी ते गारानं ऐकून घेतलं, त्यांच्या कोर कमिटीची मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सर्व अधिकार वॉर्डला दिले. शेवटी हेल्थमध्ये इंजिनियर आर्किटेक्ट नाही आहेत, बरोबर. त्या अनुषंगाने सर्व जे आहे ते वॉर्डकडे आहे. वरली आपलं BM बिल्डिंग मेंटेनन्स म्हणून डिपार्टमेंट आहे, त्यांच्या माध्यमातून आता अप्रुव्हल घेतलं आहे, बरोबर आहे. त्यामध्ये फॉलोअपमध्ये आम्हाला मदत करणारे तुम्हाला सांगतो जॉईंट कमिशनर आहेत चंद्रशेखर चौरे साहेब. बर म्हणजे आपण एखादं चांगलं काम घेऊन गेलो लोकहिताचं, त्यांनी कुठलंही कधीही बघितलं नाही आणि ते काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी बसलेलो आहे. तुम्ही 24 तासात मला कधीही सांगा लोकहिताचे प्रश्न, ते साहेबांना सांगून मार्गी लावण्याचं काम माझं. आणि त्यांनी वेळोवेळी प्रशासनाने मदत आपल्याला केलेली आहे. आमच्या इथे पाणी भरतं, त्यानंतर आमच्या इथे एक मिठी नदी लगत क्रांतीनगर म्हणून एक एरिया आहे, त्या एरियात दरवेळी पाणी भरतं. आमच्या तिथे स्थानिक आमदार आहेत दिलीप मामा लांडे, त्यांच्या माध्यमातून आता झोपडपट्टी स्थलांतराचा पण विषय आहे आणि सोडवत आहेत बऱ्यापैकी. तर ते आपल्याला फास्ट ट्रॅकवर करायचं आहे. कारण काय आहे, HDL बिल्डिंग बनून 20 वर्ष झाली, त्याला मेंटेनन्स केलेलं नाही. तिथे विजेची कमतरता आहे, पाण्याची कमतरता आहे आणि ते बिल्डिंगही गळत आहेत. त्यासाठी निधी लागणार. तर MMRDAच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो निधी दिला, आता तिथे आपले 2 नंबर 3 नंबर आणि 7 नंबर त्या ठिकाणी शिफ्टिंग झाल्या, तरी पण अजून बऱ्यापैकी लोक तिथे आहेत. तर ते लवकरात लवकर ती साहेबांच्या माध्यमातून निधी देऊन ते रिपेअर कसं करता येईल, त्यांना चांगल्या सुखसुविधा कशा मिळाल्या जातील, त्या अनुषंगाने माझं फोकस राहील. दुसरी गोष्ट आहे, आमच्या इथे वाडे इस्टेट आहे, 1 ते 17 बिल्डिंगी आहेत आणि तो आजूबाजूचा परिसर आहे. त्यात क्लस्टर डेव्हलपमेंट आणून त्याचं डेव्हलप कसं करता येईल, कारण फनल झोन असल्यामुळे परमिशनला थोडा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू, त्यांना पाहिजे त्या सुखसुविधा मिळतील. त्यानंतर आमचा स्लम एरिया आहे, तिथे SRAच्या माध्यमातून आपण पुनर्वसनाचा मुद्दा घेऊ, म्हणजे झोपडपट्टी मुक्त प्रभाग कसा करता येईल त्या अनुषंगाने आमचं ते विजन आहे. त्यानंतर आजपर्यंत आमची ते रोजगार मेळावा नाही झाला, त्या रोजगाराच्या मार्फत आपण कसं लोकांना, नागरिकांना, तिथल्या युवा लोकांना कामाला लावू. मी मगाशी सांगितलं, हाताला काम नसेल तर लोक नशेकडे वळत आहेत. तुमचं सर्कल पण डिपेंड असतो, बरोबर की नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या विजन घेऊन काम करतोय. आज विधानसभेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी 700-800 मुलांना कामाला लावलंय. काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावलंय, काही लोकांना म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या, तुमच्या बायोडेटाच्या नुसार तुम्ही जिथे योग्य आहे तिथे आपल्या परीने जेवढं होईल
शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे, आता नाव नाही घेतलं पाहिजे तरी पण नाव घेतो, शिवसैनिकांना मदत करणारा पडद्यामागचा तुम्ही हिरो बोला या काही बोला, बरोबर नायक, ना? ते आमचे सचिन जोशी सर आहेत. बर कार्यकर्त्याला न्याय कसा मिळवून द्यायचा, शिंदे साहेबांपर्यंत कार्यकर्त्याचं गाणं कसं गायचं, कसं करून घ्यायचं, ते सचिन जोशी साहेबांमुळे आज आम्ही ते केलं. बर आज एवढी मुलं कामाला लावली. विधानसभेतले जे महत्वाचे विषय होते, आज ते वाकोल्याला गेलात तुम्ही तर तानसा पाईपलाईन आहे, हो तिथल्या खूप लोकांची घरं जी खरोखर गरज होती त्यांच्या आपण आजपर्यंत पात्र नाही झाले, त्यांना आपण पात्र करून दिलं. तिथे उबाटाचे काही लोक दलाल्या करत होते, त्या दलालांना फुलस्टॉप कसा लावायचा तो प्रयत्न केला आणि जेवढ्या होत असेल तेवढ्या लोकांना आपण पात्र केलं. मी ते तुमच्या प्रभागांमध्ये काय समस्या आहेत आणि तुमचं काय त्याविषयीचं विजन आहे ते विचारतो, पण आता तुम्ही बोललात तुम्ही आत्ता ज्यांना उभाठा म्हणताय ते तुमचे सहकारी होते की आधी? मी कुठे नाही म्हणतो, कसं पण ते आता चैनी अंगठ्या घेऊन जर लोकांना पद देत असतील, पैशाच्या बॅगा तेव्हा करत नव्हते का हे सगळं? ते ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय, तुम्ही सोबत असताना हे सगळं चालत नव्हतं का? असं मी जेव्हा चालत होतं तेव्हा आम्ही आवाज उठवला ना. बर संजय राऊतांनी जेव्हा श्रीकांत शिंदेवर टिप्पणी केली तेव्हाही आम्ही आंदोलन घेतलं. तो कोण दुसरा जो गायक होता तो पॉडकास्ट, काय त्याचं नाव, कुणाल कामरा, हा कुणाल कामरा, त्याच्या विरोधातही आम्ही घेतलं आंदोलन. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, माझ्या वडिलांनी काय सांगितलं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झटणारी शिवसेना, बरोबर आहे. त्यात मी थोडा बदल केला. माणुसकी या नात्याने जो आपल्याकडे येईल त्याच्या समस्या सोडवण्याचं काम आपण करायचं, मग तो कुठल्या जातीचा असू दे, प्रांताचा असू दे, कोणी असू दे. आपल्याकडे जो समस्या घेऊन आलाय ती समस्या सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे प्रामाणिकपणे. ते होईल नाही होईल आपल्याला माहित नाही, पण शासकीय आणि प्रशासनाकडे आपण जर पाठपुरावा केला तर ते काम होतं. हे मला चांगला अनुभव आहे प्रशासनात आता आल्यापासून. आता तुमच्या प्रभागातल्या समस्या आणि त्यावर तुमच्याकडे काय सोल्युशन आहे, तुमचं विजन काय आहे, त्या समस्या तुम्ही कशा सोडवाल जर निवडून आलात तर त्याविषयी बोलूया. प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या वाटतात? प्रमुख समस्या तर मी तुम्हाला सांगेन, कशा सोडवायच्या? मगाशी तुम्हाला बोललो, झोपडपट्टी स्थलांतरचा विषय, संदेश नगर, क्रांतीनगर, तो एक विषय आहे. त्यानंतर आमच्या इथे एक RMC आहे बर क्रांतीनगरमध्ये, आणि ती RMC त्या वाडे इस्टेटचा बाजार सर्वात मोठा बाजार आहे. तिथे 15,000 लोक बाजार घ्यायला येतात. बर म्हणजे आजूबाजूच्या आमच्या सर्व वस्त्यातले. त्या ठिकाणी शिंगरेवाडी आहे, तुर्डेवाडी आहे, अल्मेडा बाग आहे, वाडिया इस्टेट आहे, 1 ते 17 बिल्डिंग आहेत, संदेश नगर आहे, क्रांतीनगर आहे, त्यानंतर सहयोग नगर आहे, अशी A ब्लॉक, B ब्लॉक आहे, अशी सर्व वस्तीचा एरिया आहे आणि रहदारीचा एरिया आहे. त्या ठिकाणी रोज गाड्या जातात येतात. ठीक आहे, आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, पण आधी तुम्ही त्याची शहानिशा केली पाहिजे. त्याच्यामुळे आरोग्यावर किती परिणाम होतोय, लोकांना सर्दी, खोकला अशा अनेक आजार होत आहेत. आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तर त्यांनी नॉर्म्सनुसार ते काम केलेलं आहे. पण ज्या गाड्या तुम्ही रात्री 10च्या नंतर सोडायला पाहिजे तुम्ही ते दिवसभर सोडताय, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो मार्केट असल्यामुळे सर्वात जास्त त्रास होतोय. तर जेव्हा आम्ही त्याच्यावर शहानिशा केली, त्याचा तो रस्ता आहेच नाही. बर त्या गाड्यांना वेगळा रस्ता दिलेला आहे, तर तो रस्ता जर वेगळा झाला तर लोकांना त्याचा त्रास होणार नाही. आज 15,000 ते 20,000 लोकांना त्याचा त्रास होतोय आणि ते लोक दवाखान्यात जातात. मग तो कुठेतरी थांबला पाहिजे. चांगले रस्ते झाले पाहिजेत. रस्त्यांची वर्क ऑर्डर येऊन झालेत. काही स्थानिक आमदार आहेत ते त्या कॉन्ट्रॅक्टरला विरोध करतायत. मनसेचे काही पदाधिकारी आहेत ते विरोध करतायत. कसं आहे, विकास झाला पाहिजे. जर स्थानिक आमदारांनी हे सर्व विरोध करणार असतील तर रस्ता कसा होईल? 1 वर्ष झालेले वर्क ऑर्डर येऊन अजून कामं झाली नाही बऱ्यापैकी. बरं, ही या सगळ्या समस्या आणि त्यांच्यावरचं तुमचं सोल्युशन, तुमचं जे म्हणणं आहे, तुम्ही कशा प्रकारे सोडवाल ते तुम्ही सांगताय. पदाधिकारी म्हणून काही लिमिटेशन असतात. हो बरोबर आहे. जेव्हा लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा महानगरपालिकेत जाऊ
तेव्हाची सिच्युएशन वेगळी असेल, बरोबर. हां, तेव्हाचं काम करण्याची पद्धत वेगळी असेल. आपण ते सभागृहात विषय घेऊ शकतो. हातात काही अधिकार असतात. हां, ते हातात अधिकार असतात. आपण हाय अथॉरिटीला पण बोलू शकतो हो. की बाबा हे का नाही झालं अजून, हे झालंच पाहिजे. त्यासाठी आपण विविध पॉलिस्या काढू शकतो. हम्म. प्रशासनाला हाताशी घेऊन, वॉर्ड ऑफिसरांना हाताशी घेऊन, त्यांच्याकडनं नसेल DMCंना हाताशी घेऊन, AMCंना हाताशी घेऊन, हो. कमिशनर साहेबांना हाताशी घेऊन एक सर्क्युलर काढू शकतो, पॉलिस्या करू शकतो. आणि आपलं ध्येय एकच आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय भेटणं. आपली जी महानगरपालिका आहे ती आज बऱ्यापैकी अवाढव्य महानगरपालिका आहे. हो. त्या अनुषंगाने आपण लोकांच्या समस्या सोडवून त्यांना चांगलं जीवन, चांगल्या पाणी, गटारे नाळे साफ, आणि त्यांना काय त्यांच्या छोट्याशा हे त्या आपण जर दिल्या, रोजगार मेळावा घेतला, आज कित्येक भरत्या खाली आहेत, त्यांना गाईडलाईन करणारा कोण नाही. कित्येक शिकलेली मुलं आहेत, ते काम नसल्यामुळे नशेच्या आहारी चाललेली आहेत. जर आपण तिथे रोजगार मेळावे घेतले, ज्या ज्या जागा खाली आहेत तिथे जर आपण केंद्र उभारले, त्यांना आपण गाईडलाईन केले, मार्गदर्शन शिबिरं लाभवली की बाबा तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचं, ह्या क्षेत्रात जायचं, ठीक आहे, या ठिकाणी आम्ही हो. हे केंद्र उभारले, तिथले स्पेशलिस्ट बोलवले. तसं आता समजा आपण शासकीय ह्याच्यात आपण कामं दिली, त्यानंतर आरोग्य आहे, हो. कित्येक भरत्या कार्य आहेत. त्या अनुषंगाने जे जे जसं जसं शिकलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना तिथे जर आपण ॲडजस्ट केलं तर त्यांच्या हाताला काम भेटेल. ते जे त्या नशेकडे चाललेले आहेत तर ते त्यांचं सोडवता येईल. नाही, अगदी खरं आहे की तुमचं. म्हणजे नगरसेवकाकडून काय अपेक्षा असतात लोकांच्या? स्वच्छ पाणी मिळावं, चांगले रस्ते असावेत, आम्हाला बाबा मोकळा श्वास घेता यावं. पलीकडे काय अपेक्षा असतात याच असतात. पण या सगळ्यामध्ये पण एक प्रायोरिटी ठरवलेली असते प्रत्येकाने की आधी काय करायचं. पहिलं काय कराल जर निवडून आलात तर? पहिला निवडून आलो ना, बघा मी तुम्हाला तेच सांगतो, लोकांचा आरोग्याचा विषय आहे. बर. ते RMCचा रस्ता चेंज करून टाकू, नाहीतर RMC शिफ्ट करून टाकू. बर. सेकंड गोष्ट आपली आहे झोपडपट्टी स्थलांतरचा विषय. तो लवकरात लवकर पाठपुरावा करून शासनाची, मंत्री महोदयांशी लवकरात लवकर त्या बिल्डिंगी रिपेअर करू आणि त्यांना शिफ्टिंग देऊ. तिसरी गोष्ट रस्ते, चौथी गोष्ट पाणी आणि गटारे नाळे साफ करण्याचे. आणि आता झालं स्मशानभूमीचं, तुम्हाला मगाशी बोललो तिथं पाणी भरतं, ते पण आता ते पण झालंय. आता त्याचं टेंडरिंग होईल आणि त्याचं पण काम चालू होईल. बर. त्यानंतर राहिला 1 ते 17 बिल्डिंगी क्लस्टर वाडे एस्टेटच्या, त्या डेव्हलपमेंट करू. आणि 5वी गोष्ट SRAच्या माध्यमातून झोपडपट्टी मुक्त प्रभाग अशी माझी जी संकल्पना आहे, ती संकल्पना घेऊन आम्ही प्रशासनाच्या दारी पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. जसं आमचं ते एक संभाजी चौक आहे न्यू मिल रोडला, तिथे SRAची स्कीम राबवली. स्थानिक आमदाराला विश्वासात घेऊन एक बिल्डरचं नाव तुम्ही ऐकलं असेल, रिझवी बिल्डर. ऐकलं, बऱ्याच ठिकाणी दिसतं ना. बोगस काम कसं करायचं त्यांच्याकडनं शिकावं. बर. हां, त्यांनी बोगस सर्व गोष्टी करून तिथे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आपण ज्या सिग्नेचर करतो त्या खोट्या आहेत, बरोबर आहे. तिथल्या लोकांना विश्वासात न घेता, आणि सर्वात मोठं तर तिथे सोसायटी पण नाही आहे, बरोबर ना पारकर साहेब, तिथे सोसायटी पण नाही आहे, तरी पण हा रिडेव्हलपमेंट करतोय. म्हणजे ह्याच्या मागे कोणतरी असणारच ना. मग सर्वांचं म्हणणं तिथं तेच आहे की स्थानिक आमदारच आहे. बर. म्हणजे त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष नाही दिलंय, त्यांनी लक्ष कुठं दिलंय, डेव्हलपर, बिल्डर. पैसे कसे येतील, कोण आहेत स्थानिक आमदार तिथले? म्हणजे उबाटाचे संजय पोतनीस आहेत. बर. बर. जग जाहीर आहे, त्यांना कशाचं काय पडलेलं नाही. नाही, बघणाऱ्या प्रत्येकालाच ठाऊक नसेल म्हणून म्हटलं. मी सांगतो ना, संजय पोतनीस आहे. ऍक्च्युली जर विधानसभेची उमेदवारी मला दिली असती तर आज संजय पोतनीस आमदार नसते. बर. तेव्हा RPI ला ती सीट गेली. कसं आहे, आमच्या कोकणाचा पट्टा सर्वात जास्त आहे, मुस्लिम पण कोकणातले जास्त आहेत. त्या अनुषंगाने आता तिथले त्यांचे पदाधिकारी सांगतात, बाबा तुला दिले असते तर तो घाबरलेला, हे झालेलं, ते झालं. तर मला 100% मी सांगतो, जर मला उमेदवारी दिली असती तर 100 ना 1001%
विधानसभेला पण अन्यायच झाला पक्षाकडून. आणि आता काय सीटवर डिपेंड होतं ना, ती सीट RPI ला सुटली तर काय करणार ना. तर ती शिवसेनेला आली असती तर आम्ही नक्कीच लढलो असतो. यावेळी तर आली होती शिवसेनेला, तरी तिकीट काही आता मिळालं नाही. त्यांचं म्हणणं आहे की स्टँडिंग नगरसेवक आहे, ठीक आहे, नगरसेवकाला प्राधान्य दिलं. आमची इच्छा विरोध करायची नव्हती, पण जर तुम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांना तुम्ही डावलून स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खोलणार असाल तर शिवसेनेत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खोलू देत नाही. नाही. त्या अनुषंगाने जे मातोश्रीवर झालेलं तेच या प्रभागात होईल. तुम्हाला काही दिवसच राहिलेत, ते दिसेल. बरं. आता तुम्ही म्हणताय की पक्षानं तुम्हाला तिकीट दिलं नाही बाबा, उमेदवारी दिली नाही, दुसऱ्या कोणत्या पक्षाकडून बोलवणं आलं नाही असं झालं ना? आली बोलवणं, मग काय कळवलं तुम्ही? का नाही नाही बोललो ना. का मी शिंदे साहेबांना आपलं गुरु दैवत जे बोलू ते कमीच आहे. आम्हाला त्यांच्यासोबतच काम करायचं आहे. तर आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांना ज्यांचे फोन आले त्यांना सांगितलं नाही, आम्ही शिंदे साहेबांबरोबरच राहू, आम्ही अपक्ष लढू, निवडून येऊ आणि परत शिंदे साहेबांबरोबरच जाऊ. आता हे म्हणजे आता तुम्ही स्वतःला कार्यकर्ता म्हणताय, पदाधिकारी म्हणताय म्हणून विचारतो, हे बोलताना आपले नेते किंवा सगळ्याच पक्षांचे नेते कुठल्या निवडणुकीमध्ये कोणासोबत युती करतायत हे सगळं बघितल्यानंतर एवढी निष्ठा कुठनं येते बोलताना? नेते कोणासोबत युती करतायत तिथं विचारधारेचा विचार करत नाहीत, तिथं आधीच्या भांडणांचा विचार करत नाहीत, आधीच्या टीकेचा विचार करत काय नाहीत. करताय? तुमच्याच पक्षाचं नाही, सगळ्याच पक्षांचे. कार्यकर्ता म्हणून माणूस कसा बघतो ते समजून घ्यायचं. नेता म्हणून कसं आहे बघा, आपण एखादा नेता मानलं की तो नेता आपण जेव्हा जेव्हा संकटात असू, जेव्हा जेव्हा कुठल्या समस्या घेऊन जाऊ, त्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो. कुणाशी युती करतायत नाही करत आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं समाजाशी आहे, तिथल्या स्थानिक जनतेशी आहे. जनतेचे प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे पदाधिकारी म्हणून, आणि आम्ही ते काम बऱ्यापैकी करतोय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने. शिंदे साहेबांचं म्हणणं एकच आहे, आपल्याकडे कोण समस्या घेऊन आला तर त्या समस्या सोडवण्याचं काम पदाधिकारी म्हणून ती जबाबदारी तुमची आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय. आता तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिलात, एकनाथ शिंदेच्या पक्षांकडनं एक वेगळा उमेदवार आहे, म्हणजे तुमच्याच पक्षाकडनं आपण असं म्हणू, कारण तुम्ही त्याच पक्षाचे पदाधिकारी राहिलेला आहात, विधानसभा प्रमुख राहिलेला आहात, बरोबर. इकडे ठाकरेंच्या युतीकडून एक वेगळा उमेदवार आहे, आणखी काही उमेदवार? नाही 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 नाही, ठाकरेंच्या युतीकडनं ती सीट मनसेला गेली, बरोबर, आणि ठाकरेंचा शाखा प्रमुख हा मनसेमध्ये गेलाय. हा, म्हणजे उमेदवाराची अदला बदली गेली, त्यामुळे खूप रोष आहे ना स्थानिक लोक. तेच समजून घ्यायचं की एवढे सगळे उमेदवार आहेत, बरं ते पक्षाचे उमेदवार आहेत, पक्षाच्या चिन्हावर लढतायत, ही इथं जे चिन्ह दिसत आहेत त्यातल्या एका चिन्हावर ते लढतायत, तुम्ही अपक्ष म्हणून लढताय, कसा विश्वास वाटतोय की निवडून येणार? काय करणार त्यासाठीचा प्लॅन काय तुमचा? आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्याचं काम केलंय. आमच्याकडे विजन आहे, यांच्याकडे विजन नाही. यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खोलली, कोण कॉन्ट्रॅक्टर, कोण बिल्डर, कोण फलाना, कोण ढमाका, 2 पैसे कसे देईल आणि त्यांचे घर कसं भरेल. आमचं ते विजन नाही. आम्ही लोकांशी जोडलेलो गेलोय, लोकांशी नाळ आमची जोडलेली गेली आहे. लोक हक्काने आम्हाला सांगतात आणि आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या समस्या छोट्या आहेत, पण लोकांपर्यंत पोचणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि पाठपुरावा करून ते सोडवणं, ह्या उद्देशाने आम्ही काम करतोय. तिथली युवक आहेत, त्या युवकांच्या हाताला काम भेटेल त्या अनुषंगाने आम्हाला काम करायचं आहे. तिथले मगाशी तुम्हाला बोललो 70% स्लम आहे, तर SRAच्या माध्यमातून ते राबवून प्रभाग झोपडपट्टी मुक्त कसा करता येईल त्या अनुषंगाने माझं विजन आहे. त्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर आपला मगाशी विषय झाला रस्ते मोठे आणि सुसज्ज कसे होतील त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तुम्हाला माहित असेल कुर्ला अंधेरी रोड मामांच्या माध्यमातून आता ते चालू आहे. तसंच तो रोड आपण काजूपाडा ते कुर्ला रोड कटिंगचा आता मध्यंतरी आम्ही मामांच्या माध्यमातून प्रशासनाची मीटिंग लावली, महानगरपालिकेची मीटिंग लावली आणि कलना विधानसभेचा तो स्टार्टिंगचा काजूपाडा लगतचा रस्ता आहे
तो आता रोड वाइंडिंग करून घेतला. असंच कुर्ल्यापर्यंत करून घेणार, ट्रॅफिक मुक्त कुर्ला सगळा करण्याचा परिसर विजन traffic आहे. मुक्त. हा, जेणेकरून लोकांना त्रास नाही होणार. लोकांना जे अपेक्षित कुर्ला पाहिजे हम्म. ते कुर्ला करण्याचं विजन आमचं आहे. आणि बरं. ते तुमच्या माध्यमातून मी लोकांना आज आव्हान करतो. हम्म. येत्या 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे. हम्म. त्या निवडणुकीत बॅट्समन, फलंदाज म्हणून माझं चिन्ह आहे. त्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद घेऊन महानगरपालिकेत जाऊन तुमचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून करेन. या ठिकाणी एवढंच सांगतो. बर, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचं काम करायचं तुम्ही म्हणता. एक शेवटचा प्रश्न की बाबा प्रभागासाठीचं तुमचं एक फायनल विजन काहीतरी ठरलं असेल की मला माझा प्रभाग असा झालेला बघायचा. काय आहे ते नेमका, कसा झाला? सांगितलं ना मगाशी, आमच्या इथे स्लम एरिया खूप मोठा आहे. 70% स्लम एरिया आहे. एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन करून झोपडपट्टी मुक्त प्रभाग हा करायचा आहे. सेकंड मुद्दा आहे की मगाशी बोललो तुम्हाला तो आरएमसीचा लोकांना त्याचा त्रास होतोय. पुन्हा तो रस्ता बदलायचा आहे, रस्ता बदलायचा आहे. त्यानंतर स्मशानभूमी आहे, मैदान आहेत, गार्डन आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनाने आमच्या इथे गव्हर्नमेंट स्पेशालिस्ट हॉस्पिटल नाहीये. त्या अनुषंगाने तिथे हॉस्पिटल कसं येईल ते बघायचं आहे. हा, महानगरपालिकेचं जागा आहे, सर्व आहे, पण अजून ते झालेलं नाही. ते पाठपुरावा करून कसं करता येईल त्याच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेट राहणार आहे. लोकांना ज्या सुखसुविधा आतापर्यंत भेटल्या नाही एवढ्या वर्षात, गेली 30 वर्ष स्मशानभूमीचं काम झालेलं नाही. 3.5 एकरमध्ये ती स्मशानभूमी आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या पाठपुराव्याने आज तिथे 30 कोटीचा निधी महानगरपालिकेच्या मार्फत भेटला आहे. आणि आपल्या पाठपुराव्यामुळे आज मुंबईतल्या 12 स्मशानभूमींचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे. ते लवकरच त्याचं टेंडर होईल. आता महानगरपालिकेचं इलेक्शन आल्यामुळे ते टेंडर राहिलं, पण ते आता लवकरच होईल. नवीन पॉलिसी बनली, प्रशासनाचा अभ्यास झाला. कोण शिकवतं मला सांगा? मी राहिलो पदाधिकारी, कार्यकर्ता. प्रशासनाचं कुणाला कळतं? जे लोकप्रतिनिधी असतात. आम्ही तर लोकप्रतिनिधी नव्हतो. म्हणजे शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या मागे त्यांच्या ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला भेटलं. प्रशासनाचा अभ्यास झाला. एसआरए मध्ये कुणाला भेटायचं, माडामध्ये कुणाला भेटायचं, महानगरपालिकेमध्ये कुणाला भेटायचं, कशा पद्धतीत काम करायचं आणि कशा पद्धतीत ते काम सोडवायचं. आता अभ्यास पूर्ण झाला. 15 तारखेला परीक्षा आहे. हा, जर लोकांच्या मतदान रूपी आशीर्वादाने महानगरपालिकेत जाण्याची संधी भेटली तर आपण तुमच्या माध्यमातून परत भेटू. जे जे विजन सांगितले ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण केलेला असेल. आणि ते तुम्हाला दिसेलच. मला वाटतं आपण पॉडकास्टच्या शेवटाकडेच आहोत. तुम्हाला एक काही आवाहन करायचं असेल तुमच्या प्रभागातल्या मतदारांना किंवा काही बोलायचं असेल तर, आणि आपण शेवट करूया. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथे बोलवलं, संधी दिलीत पुढारी न्यूजच्या माध्यमातून, आवाज जनतेचा या माध्यमातून. मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तुमचे प्रेम असेच आमच्यावर राहू द्या हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 166ला निवेदन करतो, विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला बॅट्समन, फलंदाज या निशाणी समोरील बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांनी मतदान करा. येणारे 5 वर्ष हे तुमच्या असतील. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आवाज महानगरपालिकेत पोचवण्याचं काम माझं असेल आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम माझं असेल. या ठिकाणी एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत दशरथ सकपाळ होते, जे कुर्ला पश्चिमेतल्या प्रभाग क्रमांक 166 मधून महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अपक्ष म्हणून का उतरलेत, पक्षानं त्यांना तिकीट का दिलं नाही, त्यांचं प्रभागाबद्दलचं विजन काय, अशा बऱ्याच विषयांवर आपण बोललेलो. आपण पॉडकास्टमध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद. तुम्ही पुढे सगळी बातचीत केली.